हाय स्टुडंट्स, एक्सरसाइज 3.2b मधील राहिलेले जे एक्झाम्पल आहेत, ज्या कंडिशन्स मी सांगितलेल्या होत्या त्यानुसार आपण एक्झाम्पल सॉल्व करतो आहे. मग या 3.2मधील जे राहिलेले थोडेफार एक्झाम्पल होते ते एक्सप्लेन करते आणि इथं हा पॉईंट आपण कंप्लीट करूयात. ठीक आहे. 18 नंबर एक्झाम्पल फर्स्ट क्वेश्चनमधील आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/4 + 3 cos² dx. मेथड 3 सांगितलेल्या होत्या तुम्हाला. त्या 3 मेथडपैकी ही मेथड तुमची स्क्वेअरच्या फॉर्ममधले काय सांगितलेले आहेत कंडिशन, sin² cos² या फॉर्ममध्ये असतील तर फर्स्ट काय करायचे आहे स्टेप, तर cos² न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला डिवाईड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट cos² डिवाईड केल्यानंतर 1/cos² न्यूमरेटरमध्ये आल्यानंतर त्याचं कन्वर्ट sec² होईल. डिनॉमिनेटरमध्ये पण sec² किंवा tan² मिळेल. sec² किंवा tan² जिथं मिळेल ओन्ली डिनॉमिनेटरमध्ये, जिथे sec² किंवा cosec² असेल तिथे आपल्याला काय लिहायचं आहे, sec² असेल तर 1 + tan² आणि cosec² असेल तर 1 + cot². म्हणजे दिलेली जी डिनॉमिनेटर व्हॅल्यू आहे ती तुमची सगळी कन्वर्ट टॅनमध्ये होईल. मग टॅनमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर त्या टॅनसाठी टी पुट करा आणि त्या टॅनसाठी टी पुट केल्यानंतर कॅल्क्युलेशन करून टॅनसाठी टी पुट करून त्याचा डेरिव्हेटिव्ह sec² x वरती तुम्हाला मिळतोच. हे सगळं पुट सबस्टिट्यूट करून काय करायचं आपल्याला, सिम्प्लिफाय. हे स्क्वेअरच्या फॉर्ममधले सांगलेले. पहिला रूल क्वाड्रॅटिक फॉर्ममधला सांगलेला 1/ax² + bx + c अशा फॉर्ममध्ये असतील तर थर्ड टर्म ॲडजस्ट करून सिम्प्लिफाय करायचं आहे. सेकंड टाईप तुमचा हा आहे. cos² sin² डिवाईडमध्ये असेल तर अशा टाईपमध्ये हे सॉल्व करायचे. मग याच्यामध्ये दिलेले हे एक्झाम्पल बघा जे आहे तर त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, cos² x न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला डिवाईड केलं. नेक्स्ट सिम्प्लिफाय करून बघा, न्यूमरेटरमध्ये sec² x मिळाला, डिनॉमिनेटरमध्ये पण 4 sec² x प्लस इथं cos² कॅन्सल होऊन 3 राहिलेला आहे. आता हा जो डिनॉमिनेटरमध्ये sec² x आहे त्याच्यासाठी 1 + tan² x पुट करा. 1 + tan² x पुट करून पुढे पहिल्यांदा सिम्प्लिफाय केला तरी चालेल किंवा डायरेक्ट tan x साठी टी पुट करा आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह sec² x dx तो तुमचा न्यूमरेटरमध्ये आहेच. हे पूर्ण कंडिशन तुमच्या या एक्झाम्पलमध्ये पुट करा, म्हणजेच तुम्हाला अशा टाईपमध्ये ती व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट पुढं मग सिम्प्लिफाय करा. 4 आतमध्ये मल्टिप्लाय करा, कंडिशन सिम्प्लिफाय करा. 4t² + 7 इथंपर्यंत तुमचं सिम्प्लिफाय झालेलं आहे. म्हणजे दिलेलं एक्झाम्पल तुमचं या फॉर्ममध्ये आलेलं आहे. 1/x² + a² या फॉर्ममध्ये तुम्हाला आलेलं आहे. फक्त आता त्या फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचा. मग x² हा नेहमी युनिक फॉर्ममध्ये असतो, एकटाच असतो, म्हणून x² म्हणजे t म्हणजे x आणि 7 मीन्स a. मग आता x² मल्टिप्लाय 4 आहे, तो कॉन्स्टंट बाहेर घेतला आपण, म्हणजे इथं तुमचा 7/4 झाला. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू x² मिळाली. आता ही काय पाहिजे, a चा स्क्वेअर येण्यासाठी बघा कसं ॲडजस्टमेंट केलेली आहे. 7/4चं रूट 7/2 याचा काय झाला स्क्वेअर. म्हणजे दिलेली व्हॅल्यू तुम्हाला 1/x² + a² या फॉर्ममध्ये मिळाली. 1/x² + a² या फॉर्ममध्ये असेल तर त्याचा इंटिग्रल तुमचा काय आहे, 1/x² + a² असेल तर 1/a tan 1 x/a + c. मग एची व्हॅल्यू काय आहे बघा, एक्सची व्हॅल्यू काय आहे ती त्याच्यामध्ये पुट करा. हा 1/4 पहिला आपण बाहेर काढलेला आहे तसा आणि ह्याचा इंटिग्रल 1/a मीन्स रूट 7/2 tan 1 x मीन्स t/a मीन्स रूट 7/2 + c. आता हा 2 डिवाइडला आहे, ह्या 2नं या 4ला डिवाईड केला म्हणजे 2 राहिला इथं, म्हणजेच तुमचा इथं राहिला 1/2 रूट 7. इथं tan 1 आहे तसंच राहिला. त्यानंतर हा 2 डिवाईडला वरती काय होणार, मल्टिप्लाय होईल इथं टीला, आणि टी म्हणजेच तुमचा tan x आहे. इथं आपण सबस्टिट्यूट केलेलं आहे पाठीमागे, टी मीन्स tan x आहे, ती व्हॅल्यू आपण पुट केली आणि प्लस सी हे मेन तुमचं ॲन्सर फाइंड केलं. ठीक आहे. अशा टाईपमध्ये हा सेकंड जो टाईप आहे ते अशा टाईपमध्ये एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 1/sin 2x + 3 sin² x काय दिलेलं आहे हे एक्झाम्पल, 1/sin 2x + 2 sin² x स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये एक तरी आहे. मग दिलेलं एक्झाम्पल आपल्याला पूर्ण sin 2x cos 2x हे जी व्हॅल्यू आहे ती पण स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये, sin² आहे म्हणल्यानंतर इथं cos 2x ची व्हॅल्यू स्क्वेअरमधली आपण पुट करू शकतो. काय, 1 - 2 sin² x.
प्लस हा आपला 3 साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, हे कॅल्क्युलेट करून ह्या दोन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून एवढं राहिलं. नेक्स्ट स्टेप तेच काय स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये असेल तर डिवायडिंग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. डिवाईड केल्यानंतर हे स्टेप मिळाली तुम्हाला. या स्टेपमध्ये जी डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरमध्ये सेक्स स्क्वेअर एक्स किंवा कोसेक्स स्क्वेअर एक्स असेल तर त्याच्याऐवजी 1 + tan स्क्वेअर एक्स पुट करा. हा tan स्क्वेअर एक्स आहे तसा आणि ह्या सेक्स स्क्वेअर एक्ससाठी 1 + tan स्क्वेअर एक्स पुट केला आपण. ठीक आहे, त्यानंतर हा 1 + tan स्क्वेअर एक्स + tan स्क्वेअर एक्स 1 + 2 tan स्क्वेअर एक्स मिळाला. मग नेक्स्ट पुट करा आता tan x = t. tan x = t पुट केल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर सेक्स स्क्वेअर एक्स dx = dt. ती या कंडिशनमध्ये व्हॅल्यू हे जे आहे हे पूर्ण कंप्लीट ह्याच्यामध्ये पुट करा. ठीक आहे, ते पुट करून आपल्याला कसा स्टेप मिळतो बघा. I = इंटिग्रेशन 1/1 + 2t² dt. आता नेक्स्टला t² मल्टिप्लाय 2 आहे तो कॉमन घेतला आपण. t² मल्टिप्लाय 2 जो आहे तो कॉमन घेतला 1/2 म्हणजे t² + 1/2 इथं झालेला आहे. नेक्स्ट a² फॉर्ममध्ये कन्वर्ट केला 1/x² + a² फॉर्ममध्ये कन्वर्ट केला आणि त्याचा इंटिग्रल फॉर्म्युला जो आहे तो लिहिला. काय 1/2 बाहेरचा आहे तसा इथं 1/a tan इनव्हर्स x/a + c. ठीक आहे, ह्याचा इंटिग्रल हा आहे. ठीक आहे, मग नेक्स्टला कॅल्क्युलेशन करा. ह्या 2ला √2नं काय केलं डिवाईड केलं तर ओन्ली 1/√2 राहिला. त्यानंतर tan इनव्हर्स आहे तसा हा √2 जो आहे डिवाईडच्या डिवाईडमध्ये वरती गेल्यानंतर मल्टिप्लाय झाला √2t झाला +c आणि टीची व्हॅल्यू इथं पुट केली. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल I = इंटिग्रेशन sin x/sin 3x dx. आता दिलेले एक्झाम्पल बघितल्यानंतर कोणत्या मेथडनुसार जी तुम्हाला मेथड समजेल त्यानुसार तुम्ही सॉल्व केलात तरीही चालेल. म्हणजे आता इंटिग्रलचे पुढचे पाठीमागचे जे मेथड्स होतील त्या तुम्हाला कोणत्या मेथडनं सॉल्व करता येईल त्या मेथडनं तुम्ही सॉल्व केलात तरीही चालेल. आता दिलेले एक्झाम्पल मला याच फॉर्मनुसार सॉल्व करता येते म्हणून मी काय केलेलं आहे बघा. फर्स्ट जे एक्झाम्पल दिलं आहे त्याची ॲडजस्टमेंट कशी केलेली आहे तर sin 3x ची व्हॅल्यू आहे 3 sin x - 4 sin³ x. ही sin 3xचा काय आहे फॉर्म्युला इथं दिलेला. ठीक आहे, तो लिहिला फक्त आणि ह्या दोन्हीतून मी sin x कॉमन काढला म्हणजे ही व्हॅल्यू राहिली तुमची. sin x कॅन्सल झाला. मेन एक्झाम्पल तुमचं हे राहील. ठीक आहे, पुढची मेथड आहे तशीच डिवायडिंग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. डिवाईड केलं तर अशी कंडिशन मिळाली. परत ह्या सेक्स स्क्वेअर एक्ससाठी 1 + tan स्क्वेअर एक्स पुट करा आणि ते कॅल्क्युलेट करून इथं हे सिम्प्लिफाय केलेलं आहे बघा. ठीक आहे, मग ही कंडिशन मिळाल्यानंतर लगेच tan x = t आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिला आहे सेक्स स्क्वेअर एक्स dx = dt. हे सगळं कंप्लीट आपण काय केलं या एक्झाम्पलमध्ये पुट केलं आणि त्यानंतर दिलेलं एक्झाम्पल परत आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये मिळालेला आहे 1/. इथं हा a² फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा आहे आणि हा एक x². a² - x² या फॉर्ममध्ये मिळालेलं आहे. a² - x² या फॉर्ममध्ये मिळालेलं आहे. फक्त त्या फॉर्ममध्ये ते कन्वर्ट करून घ्या. मग त्यामध्ये कन्वर्ट केलेलं आहे बघा इथं हे a² - x². मग a² - x² असेल तर त्याचा इंटिग्रल काय आहे बघा 1/2 a log a + x/a - x. ची व्हॅल्यू जी आहे आणि एक्सची व्हॅल्यू जी आहे ती इथं पुट करा. ठीक आहे, मग नंतर ना टीची जी व्हॅल्यू आहे ती पुट करा आणि लास्टला आन्सर फाइंड करा. ठीक आहे, हे एक्झाम्पल 3 मार्क्सला एक्झामला विचारले जातात. मेथड सोप्या आहेत सगळ्या, त्यानुसार ते एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा क्वेश्चन नंबर 2 मधले जे एक्झाम्पल आहेत ती मेथड आपण जी लास्टची मेथड थर्ड मेथड सांगितलेली आहे 1/sin x + cos x किंवा 1/sin 2x + a sin 2x + b किंवा cos 2x + b अशा फॉर्ममध्ये असतील तर काय सांगितलेलं आहे सबस्टिट्यूशन. काय जर sin 2x cos 2x असेल तर स्टार्टिंगला dx = dt/1 + t². sin x = 2t/1 + t² आणि cos x = 1 - t²/1 + t². हे सबस्टिट्यूशन रूल त्याच्यामध्ये डायरेक्ट हे पार्टच करायचं आहे आपल्याला. cos 2x व्हॅल्यू काय, sin 2x व्हॅल्यू काय, dx व्हॅल्यू काय आणि ओन्ली sin 2x cos 2x असला तर सबस्टिट्यूशन काय tan x = t आणि ओन्ली sin x cos x असला तर सबस्टिट्यूशन काय tan x/2 = t आणि dxच्या व्हॅल्यू फक्त चेंज होतात. sin 2x
कॉस 2x वेगळी आणि साइन एक्स कॉस एक्ससाठी डी एक्सच्या व्हॅल्यू काय होतात चेंज होतात. बाकी साइन 2x कॉस 2x साइन एक्स कॉस एक्सच्या व्हॅल्यू सेम त्या एक्झाम्पलमध्ये पुट करायच्या. तर ते एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे आहेत बघा. फर्स्ट एक्झाम्पल आय इज इक्वल टू इंटिग्रल 1/3 + 2 साइन एक्स डी एक्स. साइन एक्स दिलेलं आहे 2x दिलेलं नाही म्हणून डायरेक्ट पुट डायरेक्ट इथं मी केलेलं आहे बघा tan x/2 इज इक्वल टू टी. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यावरून मी एक्सची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. लास्टला आपल्याला पुट करायची आहे म्हणून. मग dx इज इक्वल टू काय 2dt/1 + t². हे डायरेक्ट सबस्टिट्यूशन सांगितलेलं आहे आणि इथं ओनली साइन एक्स आहे म्हणून साइन एक्सचाच फॉर्म्युला यूज केलेला आहे. साइन एक्स इज इक्वल टू 2t/1 + t². ह्या दोन्हीही कंडिशन आहेत त्या ह्या एक्झाम्पलमध्ये पुट करा. 1/i इज इक्वल टू हे एक्झाम्पल परत लिहिलं. i इज इक्वल टू 1/3 + 2 आहे तसा साइन एक्सची व्हॅल्यू 2t/1 + t² आणि dxची व्हॅल्यू 2dt/1 + t². नोट केले आपण. नेक्स्टला आता कॅल्क्युलेट करा. ह्या 2नं ह्या 2ला मल्टिप्लाय करून इथं 4t येणार आणि हे डिवाइडला आहे डिनॉमिनेटर सेम करा म्हणजे ह्या 3ला मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटर सेम करून घ्या. ठीक आहे. बघा इथं मी कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे. हे डिनॉमिनेटर सेम करून घेतलं आणि हा 1 + t² आणि हा 1 + t² कॅन्सल झालेला आहे. मेन व्हॅल्यू तुमची राहिली 2/3t² + 4t + 3. ठीक आहे. नेक्स्टला हे दिलेलं एक्झाम्पल तुमचं कोणत्या फॉर्ममध्ये मिळालेलं आहे 1/ax² + bx + c या फॉर्ममध्ये मिळालेलं आहे. आणि या फॉर्ममध्ये एक्झाम्पल असेल तर मेथड मी सांगितलेली आहे. या फॉर्ममध्ये पहिल्यांदा x²ला मल्टिप्लाय जी व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट पहिल्यांदा बाहेर घ्या आणि त्यानंतर मग याच्यामध्ये राहणारी जी व्हॅल्यू आहे त्याच्यासाठी थर्ड टर्म ॲडजस्ट करा. मग तसंच केलेलं आहे. t²ला जी मल्टिप्लाय व्हॅल्यू 3 ती कॉमन बाहेर घेतली आणि जी कंडिशन राहिलेली आहे ही कंडिशन जी राहिलेली आहे त्याच्यासाठी मी थर्ड टर्म ॲडजस्ट केलं आहे. मग थर्ड टर्म ॲडजस्ट करण्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे काय 1/2 × कोइफिशियंट्स ऑफ x. एक्सच्या ऐवजी आता इथं टी येणार आहे याचा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. याच्यावरून आपण काय केली थर्ड टर्म ॲडजस्ट केली. ठीक आहे. थर्ड टर्म आपल्याला मिळालेली आहे बघा. इथं थर्ड टर्म मी सिम्प्लिफाय ठीक आहे केलेली नाही आहे थर्ड टर्म सिम्प्लिफाय. तर थर्ड टर्म मिळालेली आहे आपल्याला 4/9. ती 4/9 आहे ती ह्याच्यामध्ये ॲड पण केली आणि इथं बघा इथे ॲड पण केली आणि सबस्ट्रॅक्ट पण केलेली. ठीक आहे. मग हे आपल्याला मिळालेलं आहे कशाचा ब्रॅकेट स्क्वेअर t + 2/3 याचा ब्रॅकेट स्क्वेअर आणि हे सिम्प्लिफाय करून मिळालेलं आहे √5/3 याचा स्क्वेअर. म्हणजे इथं रूल मिळाला x² हा मीन्स एक्सचा स्क्वेअर आणि हा मीन्स एचा स्क्वेअर. x² + a². मग त्याचा इंटिग्रल इथं मी दिलेला आहे या फॉर्ममध्ये मिळालेला आहे. मग त्याचा इंटिग्रल आहे 1/tan 1x/a. मग हा 2/3 बाहेरचा आहे तसाच 1/a. एची व्हॅल्यू जी आहे ती इथं पुट केली tan 1. ठीक आहे. tan 1 x/a. एक्सची व्हॅल्यू आहे t + 2/3 इथं पुट केली a + c. ते सगळं सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय करून दिलेलं आहे इथं. कॅल्क्युलेशन बघा. इथला 3 कॅन्सल √5 फक्त राहिलेला आहे tan 1. इथं डिनॉमिनेटर सेम करून 3t + 2/3 राहिला आणि √5/3 कॅन्सल. मग इथं 3t + 2/5 फक्त राहिला इथं 3t + 2/5 + c आणि टीची व्हॅल्यू फक्त आता लास्ट या ॲन्सरमध्ये पुट करायचं केलेले. ठीक आहे. टीची व्हॅल्यू tan x/2. लास्टला ॲन्सर फाइंड केल्यानंतर टीची व्हॅल्यू पुट करायला विसरायची नाही. त्याच्यासाठी तुमचा 1 मार्क्स आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. i इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/2 + cos x - sin x dx. cos x आणि sin x दोन्ही पण आहेत म्हणजे हाफ अँगल आहे. मग पुट करा tan x/2 इज इक्वल टू टी. त्यानंतर dx इज इक्वल टू 2dt/t². sin xची व्हॅल्यू 2t/1 + t² आणि cos xची व्हॅल्यू 1 - t²/1 + t². ह्या सर्व व्हॅल्यू काय करायचे आहेत आपल्याला या एक्झाम्पलमध्ये पुट करायचे आहेत. पुट करा स्टेपनुसार आणि ते सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे. मग आता बघा इथं i इज इक्वल टू इंटिग्रल 1 हा 2 आहे तसा प्लस cos xची व्हॅल्यू पुट केली sin xची व्हॅल्यू पुट केली मायनस आणि dxची व्हॅल्यू पुट केली. ठीक आहे. आता हे dx
ची व्हॅल्यू इथं न्यूमरेटरमध्ये जाणार. आता हे कॅल्क्युलेट करा. सॉरी, ह्या दोन्हींचा डिनॉमिनेटर सेम आहे. ह्या दोन्हींचा डिनॉमिनेटर सेम आहे, तर ह्याचा पण डिनॉमिनेटर तुम्हाला तोच हवा आहे. म्हणून ह्या दोन्हींच्या डिनॉमिनेटरने ह्याला काय करा, मल्टिप्लाय करा. ठीक आहे, म्हणजे 2 1 + t² प्लस हा 1 - t², 1 - t² इथं आहे तसाच आणि 2t आहे तसाच. डिनॉमिनेटर सेम मिळाला. हा डिनॉमिनेटर आणि हे आपलं न्यूमरेटरमधला डिनॉमिनेटर काय झाला, कॅन्सल. मग राहणारी जी व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेट करून लास्टला आपल्याला हे मिळालेलं आहे. परत कॅल्क्युलेशन करा, सिम्प्लिफाय करा, परत हे आन्सर मिळेल. परत दिलेलं एक्झाम्पल आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये मिळालेलं आहे, ax² + bx + c या फॉर्ममध्ये. मग याच्यामध्ये परत तुम्हाला थर्ड टर्म ॲडजस्ट करायची आहे. परत तोच रूल मिळाला. ठीक आहे, आणि त्यानुसार ती सिम्प्लिफाय करायचं आणि सिम्प्लिफाय करून लास्टला तुम्हाला हे आन्सर मिळेल. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं हाफ अँगल नाही, आता फुल अँगलचा आहे. त्यानुसार त्याच्या ज्या व्हॅल्यूज असतील त्या पुट करायच्या आहेत. I = इंटिग्रल 1/3 - 2 cos 2x dx. लेट tan x = t. बघा, फुल अँगल आहे म्हणून tan x/2 = t नाही, ओनली tan x = t, कारण इथं cos 2x आहे. आणि dxची व्हॅल्यू 2dt नाही, ओनली dt/1 + t². आणि ओनली cos 2x आहे म्हणून cos 2xची व्हॅल्यू तीच 1 - t²/1 + t². मग हे सर्व व्हॅल्यू काय करा, दिलेल्या एक्झाम्पलमध्ये पुट करा. काय कंडिशन दिलेली आहे त्यानुसार त्याच्यामध्ये पुट करा. पुट केल्यानंतर पुढचा रूल तोच. सिम्प्लिफाय करण्यासाठी बघा काय काय ॲडजस्टमेंट करायला लागतं. इथं डिनॉमिनेटर सेम करावा लागतो. त्यानंतर ते आतमध्ये मल्टिप्लाय करा. मग हे डिवाईडला जाईल, हे डिवाईडचं आणि याच्या न्यूमरेटरच्या डिवाईडचं कॅन्सल होईल आणि हे कॅल्क्युलेट करून हे तुम्हाला आन्सर मिळेल. दिलेलं एक्झाम्पल डायरेक्ट तुम्हाला या फॉर्ममध्ये मिळालेलं नाही, ax² + bx + c या फॉर्ममध्ये मिळालेलं नाही. डायरेक्ट तुम्हाला x² + a² या फॉर्ममध्ये मिळालेलं आहे. त्या मेन फॉर्ममध्ये ते कन्व्हर्ट करून घ्या. ठीक आहे, तर हा तुमचा a² + x² फॉर्म मिळालेला आहे. त्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून घेतलं. त्यानंतर त्याचा जो इंटिग्रल आहे, हा इंटिग्रल आहे, तो इंटिग्रल लिहा आणि लास्टला आन्सर सिम्प्लिफाय करा. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल. I = इंटिग्रेशन 1/3 + 2 sin 2x + 4 cos 2x. तेच टाईप आहे एक्झाम्पलचं. याच्यामध्ये तुम्हाला sin 2x आणि cos 2xची व्हॅल्यू पुट करायची आणि dxची पुट. हा फुल अँगल आहे त्याच्यामुळे पुट tan x = t. त्यानंतर dx = t/1 + t². sin 2x = 2t/1 + t². cos 2x = 1 - t²/1 + t². या सर्व कंडिशन आपण एक्झाम्पलमध्ये पुट केल्या. पुट करून कॅल्क्युलेट करून तुम्हाला हे आन्सर मिळालेलं आहे. ते सिम्प्लिफाय करून हे आन्सर मिळालेलं आहे. परत तुम्हाला दिलेलं एक्झाम्पल ax² + bx + c या फॉर्ममध्ये मिळालेलं आहे. त्याच्यामुळे इथं बघा -t² + 4t आहे. मायनस यातून मी कॉमन काढलेलं आहे आणि अशा टाईपमध्ये ते ॲडजस्ट केलेलं आहे. आता याच्यामध्ये काय करायचे, थर्ड टर्म आपल्याला ॲड करायची आहे. ठीक आहे, थर्ड टर्म ॲड करताना बघा मायनसच्या आतमध्ये आपण ॲड करतो आहे. ठीक आहे, त्यानुसार ॲडजस्टमेंट व्यवस्थित बघा इथं कशी केलेली आहे. थर्ड टर्म मिळालेली आहे 4, ती +4 -4 दोन्ही पण आपण त्याच्यामध्ये ॲडजस्ट केलेले आहेत. त्यानंतर पुढं सिम्प्लिफाय करून 7 + 4 इथं आलेला आहे, कारण मायनस सिम्बॉल आतमध्ये पुट केल्यानंतर हा प्लस होईल, हा मायनस तो अपोजिट साईडला जाईल. मग अशी कंडिशन मिळेल तुम्हाला. मग त्यानंतर यानंतर मग तुम्हाला असं कॅल्क्युलेशन करून लास्टला त्याचा इंटिग्रल a² - x² याचा इंटिग्रल हा आहे आणि त्याच्यावरून त्याचा इंटिग्रल हा a² आणि हा x². त्याच्यानुसार हे इंटिग्रल आपण फाइंड केलेलं आहे आणि त्यानंतर लास्टला टीची व्हॅल्यू पुट केलेली आहे आणि लास्टला आन्सर सिम्प्लिफाय केलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ही मेथड वेगळी आहे तुमची, हाफ अँगलनुसार सॉल्व करायचं नाही आहे आपल्याला. एक्झाम्पल नंबर 8 आणि एक्झाम्पल नंबर 9 ही मेथड थोडीशी डिफरंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला हा रूल लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळेस इंटिग्रल I = इंटिग्रल cos x - sin x, cos x + sin x असं असेल त्यावेळेस तुम्हाला तिथं काय ॲडजस्ट करायचं आहे, तर 45 डिग्री 1/√,
यानुसार ते ॲडजस्टमेंट करायचे आहे. दोन्ही न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला इथे मी √2नं डिवाईड केलेला आहे. त्यानंतर डिवाईड केल्यानंतर हा 1/√2 न्यूमरेटरमधला बाहेर घेतलेला आहे आणि इथं तो 1/√2 अशा टाईपमध्ये लिहिलेला आहे. आणि 1/√2 म्हणजेच कशाची व्हॅल्यू आहे, cos π/4 आणि sin π/4. मी कॉससाठी इथं कॉस घेतलेला आहे आणि साईनसाठी इथं साईन, कारण तो एक फॉर्म्युला आपल्याला मिळतो cos a + bचा. अशा टाईपमध्ये ती ॲडजस्टमेंट केलेली आहे. ठीक आहे. मग cos a + b म्हणजेच cos a × cos b - sin a × sin b. a मीन्स π/4 आहे आणि b मीन्स काय तुमचा x आहे. त्याच्यानुसार cos a + bचा हा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला, म्हणजे cos π/4 + x. 1/cos π/4 + x लिहा किंवा cos x + π/4 लिहिलात तरी चालेल. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला मग 1/cos म्हणजेच काय सेक. 1/cos मीन्स सेक्स, म्हणजे इंटिग्रल सेक π/4 + x. मग ह्याचा इंटिग्रल तुमचा डायरेक्ट आहे. सेक थिटाचा इंटिग्रेशन डायरेक्ट आहे. सेक थिटाचं इंटिग्रेशन काय, तर लॉग सेक थिटा + टॅन थिटा. आणि 1/√2 बाहेर आहे तसाच. आणि त्याच्यावरून आपण काय केलेलं आहे, हे आन्सर फाइंड केलेलं. ठीक आहे. नेक्स्ट लास्टचं एक्झाम्पल पण त्याच टाईपमध्ये आहे तुमचं. इथं ओनली पहिल्या एक्झाम्पलमध्ये 8मध्ये cos x आणि sin x दिलं आहे. इथं cos x - √3 sin x दिलेलं आहे. म्हणजे √3 वगैरे दिला असेल तर इथं बघितलात तर √3 वगैरे दिल्यानंतर डिवायडेड बाय काय लागतो 2. म्हणून मी इथं काय केलेलं आहे, इथं मगाच्या एक्झाम्पलमध्ये काहीच दिलं नव्हतं म्हणून √2 घेतला डिवायडेड बाय. आता √3 दिला म्हणजे √3 कशाचा तरी अँगलची व्हॅल्यू आहे, तर त्याला √3ला डिवायडेड बाय 2 केला तर तुम्हाला ती अँगलची व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. मग त्यानुसार 2नं काय केलं, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला डिवाईड केलं. मग त्यानुसार आपल्याला काय आन्सर मिळालेला आहे, 1/2 कॉन्स्टंट बाहेर घेतला. इंटिग्रल 1/cos 1/2 म्हणजे cos π/3ची व्हॅल्यू आहे अँड sin π/3ची व्हॅल्यू आहे. sin π/3 cos π/3 अँड sin π/3 फॉर्म्युला मिळालेला आहे आपल्याला हा cos π/3 अँड cos a × cos b हा फॉर्म्युला मिळाला बघा. cos a × cos b - sin a × sin b. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपण काय मिळालेला आहे, कशाचा फॉर्म्युला आहे तो cos a + bचा. मग a मीन्स काय आहे तुमचा π/3 अँड b मीन्स x. मग cos इथं सिम्प्लिफाय केला आपण, cos a + b मीन्स π/3 + x. ओके. नेक्स्टला 1/cos मीन्स तुमचा काय आहे, सेक आहे. मग सेक x + π/3 इथं सिम्प्लिफाय झाला. आणि सेकचा डायरेक्ट इंटिग्रल आहे हा 1/2 आपण जो ॲडजस्ट केलेला आहे तो बाहेर लास्टला आहे तसंच. लॉग सेकचा इंटिग्रल काय आहे, लॉग सेक थिटा + टॅन थिटा. मग थिटाची व्हॅल्यू काय आहे तुमची x + π/3. तोच आपण पुट करून इथं ॲन्सर फाइंड केलेला. अशानुसार आपण काय केलेलं आहे, एक्सरसाइज 3.2b हा कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. हे सर्व एक्झाम्पल आपल्या नोटबुकमध्ये नोट करायचे आहेत आणि लास्टला उद्या मला दाखवायचे आहे. ओके. थँक्यू.